मिरजगी परिसरात मुरुम उपसा, तहसीलदारांना निवेदन, ठेकेदारांच्या बगलबच्च्यांची अरेरावी। अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी परिसरामध्ये सुरत चेन्नई हायवेचे काम युद्धपातळीवर सुरू असून हायवे बांधणीसाठी आवश्यक त्या भरावासाठी मुरुम टाकण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। रात्रंदिवस हे काम सुरू असून ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे। वळणावर जाताना ही गाडी अत्यंत भरधाव वेगाने जात असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे। गेल्या महिन्याभरापूर्वी काही अपघात आणि जीवितहानी झाल्याची ही उदाहरणं आहेत। याबाबत प्रशासनाला वारंवार कळवून देखील म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही। केदार या कामासाठी काही बगलबच्च्यांची नेमणूक केली असून हे बगलबच्चे काही सांगायला गेलं की अंगावर धावून येतात। रात्री अपरात्री तक्रारदारांच्या घरासमोर येऊन धुडगूस घातली जाते। याबाबत पोलिसांना कळवून देखील विशेष लक्ष दिलं जात नाही, असा आरोप स्थानिक रहिवासी पाटील यांनी केला आहे। इथलं जो चेन्नई हवेसाठी मुरुम जातो विनाकारण इथलं पब्लिकला ह्याचा परिणाम त्रास आहे। ह्याला साईड असून पण विनाकारण ते साईडला जाऊन जाताना अंगावर गाड्या वगैरे बाया लोक लहान मुला वगैरे असतो, त्याला वेळेवेळे सांगून पण त्याला मार्ग देण्यास रस्ता असून पण विनाकारण दुसऱ्या रस्त्याला घालून विनाकारण तिथे दादागिरीचं भाषा काय पण बोलायचं, काय पण अंगावर आणायचं, गाडी माणसाला जीवा मारायचा प्रयत्न करायचं। काल रात्री असं घटना घडल्यामुळे परत पोलीस स्टेशनला आम्ही एक पत्र दिलो, ते पोलीस स्टेशनचं पत्र माझ्याकडे पोच आहे। नाही, पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही काय निवेदन केलेलं? असलं म्हणजे आम्हाला जीवाला हे लोक धोका करा लागले। आम्ही 20-25 दिवसापासून आम्ही सांगत ठकून रात्री आमच्या अंगावर गाडी आणल्यामुळे आम्ही ते पोलीस गाडी ते लोकात आणून आम्हाला भीती गाठून परत गाडी तसं चालू केले। इथं धुराळ उडते, आमचे घर आहे, बाया लोक आहे, लहान मुलं आहे, त्यांनी लोड गाडी अंगावर आल्यानंतर माणसाला का तर धोका होऊ शकते। ह्याच्यासाठी आपण शासनाला हे आमचे जो तकलीफ आहे कळवायचं विनंती आहे। ते काम कसं आहे काय म्हटले काय तहसीलदार म्हणलं तुम्ही टपालमध्ये द्या, पोच द्या, आम्ही चौकशी करू। एवढं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं। आमचे अधिकारी लोक चौकशीला येईल काय चाललंय म्हणून ते तहसीलदार म्हणले तुम्ही स्थानिक ठेकेदार किंवा ठेकेदाराचे सुपरवायझर यांना कळवलं नाही? अरे हो, एक 15 दिवसापासून आम्ही चर्चामध्येच आहे। हो का तर असं होऊ नये, घटना होऊ नये आक्षेप झालेले आमच्याकडे व्हिडिओ आहे। तिथं म्हणजे एक कॉर्नरला वळताना 100 फूटला 2 ठिकाणी वळते मोठं लोड गाडी, तिथं बाई लोक संडासला येते, माणसं असं आडवा तिडवा जाते। हवेला वाहतूकचा जो घाणगापूरची गाड्या एकदम फार्म जाते। मग आमचे घर आहे, हॉटेल आहे, दुनियाचं धुराळ उडतंय। पाणी वगैरे भरत नाही? आज थोडा बहुत आता आम्ही तक्रार दिल्यामुळे कळल्यानंतर मारलंय। परवा 5 दिवस नाही मारल्यामुळे त्यांनी आम्ही इकडं आणत नाही, पाणी पण मारत नाही म्हणून हे करून आमच्यावर दबाव आणायचा प्रेशर केला। रात दिवस कंटिन्यू 24 घंटा 36 काय त्याला काय अर्थच नाही, त्याला नेमच नाही, कायद्याचा कायच त्यांनी मर्यादा ठेवला नाही। इथलं काय ते सांगण्याचा अर्थच नाही। एवढं हे लोकांचं गुंडशाही सरकारचं ते शिंदे बोधले म्हणून ते लोक कामावर असतो, ते जा मार्फत हे काम चाललेलं आहे। मग तुम्ही पुढचं भूमिका काय मग शासन दखल? नाही, आमच्या जीवाचं कुठं तर ते आपल्याला संरक्षण पाहिजे। आमचे कुटुंब आहे, आमच्या इथं धंदा हॉटेल वगैरे आहे, बाय लोक अंगावर गाडी आणते, तिथं बाय लोक जाताना गाडी थांबते लाईट लावून संडासला वगैरे जाताना। हे भारतात त्यांनी रस्ता नाही असला ना आम्ही त्याला सोय करू देतो। भारत असून पण त्यांनी मुद्दाम चीड करायचं, स्थानिक लोकाला कोणाला तर आणून प्रेशर करायचं, असंच सतत रोज दबाव प्रेशर। त्या पोलीस पण आले, पोलीस पण आम्हालाच म्हणलं ते गाडी चालू राहू द्या। ते पोलीसचं काम होता, ते काय कुठं चूक आहे काय दखल घेत नाही। आले गाडीला अडू नका म्हणून ते काय तकलीफ आहे कशासाठी आहे का चौकशी करून त्याला पण आम्हाला पण सांगायचं काम होते। तुम्ही साहेबाकडे या म्हणलं, आम्ही पण जाऊन पत्र देऊन साहेबाला चर्चा केलो। साहेब ते लोकांना म्हणले तिथं काय स्थानिक तिथं खड्डा वगैरे काय गतिरोध करा, पाणी मारा, कुणाला पण धोका झाला तर ते तुमचे हे जबाबदारी। पण साहेब पण त्यांना बजून सांगितलेले। मग साहेब काय इकडं कंटिन्यू इथे असं ना, ते लोक अजून काय सकाळी सांगितले अजून त्याचा काय बदल झाला नाही। साहेब बिचारे का त्यांनी का कंटिन्यू इकडे यावं, त्याने आमच्या समोर त्याला बजून एवढं सांगून पण त्याचा त्यांनी स्वतः करायला पाहिजे होता।
मग आता जरी सगळीकडे न्याय मिळत नाही असं वाटायला लागलं, हा न्यायच नाही तर पुढचं भूमिका काय? नाही, आम्ही पुढचं नाही केलं तर आम्ही कुटुंब संगती आंदोलनासाठी बसणार. आमच्या अंगावरच गाडी घालू द्या. रात्री आमच्या अंगावर गाडी ह्याला उडवारे म्हणून शिंदे म्हणून ड्रायव्हरला माझं समोर शिंदे कोण आहे? जे एक हे मेन गाडीचं वरचं आहे, त्याचं लई उड्या लई दादागिरी. अंगावर घाला रे, याला खलास करा म्हणले रात्री 2:30 वाजता. तुम्हाला म्हणते मला संडासला माझं मंडळी संडासला जाताना गाडी अंगावर आल्यानंतर आमच्या तिथं थोडं गाडी ड्रायव्हर म्हणलो, लहान पोरं होते 15-16 वर्षाचा ड्रायव्हर, एक त्याचं सांगते एक मॅनेजर आमचे, दोन तेच सेम वयाचा. मग अंगावर आणल्यानंतर ते टर्न घेताना मग रात्री टाइम होता. मग म्हणलो कोण आहे रे बाबा, गाडी साईडला घे, उतर. म्हणल्यानंतर तुला काय कळतं का, तू कसा पण गाडी चालतो, रात्री टाइम आहे. मग ते लोकांनी समजायला 10-15 माणसाला बोलून घेऊन 3:30 वाजता आमच्या घरावर हंगाम केले रात्री. हे शिंदेचं गँग, म्हणजे ठेकेदारचं गँग 3:30 वाजता. म्हणजे तुम्ही स्थानिक आहे, स्थानिकवर त्यांनी दबाव आणून मारण्याचा प्रयत्न, गाडीवर अंगावर टाकून त्याला खलास करा म्हणून शिंदे स्वतः बोलून प्रेशर केले. मग 5 वाजता पोलीस गाडी त्यांनीच जाऊन आणले, शिंदेनीच आणले. म्हणजे ते गावातले काही बगल बच्चे पकडले, हा पकडलेले गावात लोकांचा कुणाचा सपोर्ट घेऊन त्यांनी पोलीस गाडी आणले. आणून परत पोलीस आम्हाला म्हणले हिचं काय गाडी आणू नका, 10 वाजता तुम्ही पोलीस स्टेशनला या. मग त्याचा मान केलो आम्ही, पोलीसचा मान केलो. गाडी अडवलं नाही, अजूनपर्यंत अडवलं नाही. मग आमच्या टायमापर्यंत आम्ही ते आम्हाला न्याय भेटतं काय हे आमची आशा आहे. मग नाही भेटला, मग असंच एक गुंडशाही चालला. मग आपलं पुढचं मार्ग आपण आंदोलनचे काय सरकारला काय काय हे करायचं आपलं पुढं ठरवलेलं आहे. हायवे बांधणीसाठी मुरुम गरजेचं असलं तरी तिचं नियमबाह्य पद्धतीनं उपसा सुरू आहे असा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. दबाव तंत्राचा अवलंब करत ही कामं चालू असून मुरुम उपसा करण्याच्या नियमाचं इथं पायमल्ली केली जात आहे असा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. आमचे प्रस्तुत प्रतिनिधी येथे हजर झाल्यानंतर रस्त्यावर पाणी मारण्याचं काम सुरू झालं. भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यामुळं धुराळा उडतो. ग्रामस्थांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावी लागते. एकूणच हे सर्व काम करत असताना जनतेच्या जीवाची यांना काळजी आहे की नाही असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत आहे. आजचा हा भाग इथेच पुरे करूया. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत मी अनिल कापसे. नमस्कार. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे, साहित्य मात्र आमचेच. आमच्या येथे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, सिमेंट ब्लॉक, पन्हाळी पत्रे, चॅनल, लोखंडी बार, अँगल, टी बार, मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या, खिळे, बाइंडिंग तार, रेडीमेड खिडक्या, दरवाजे, सिमेंट पोल, पाण्याच्या टाक्या, रबर सील, कडपा, तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर. याशिवाय अल्ट्राटेक, सागर सिमेंट, टाटा कंपनीचे पन्हाळी पत्रे तसेच पोलाद स्टीलचे अधिकृत डीलर. त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायतशीर दरात. खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्ही ठेवा विश्वास, आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू. पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर, SBI बँकेसमोर, तडवळ, तालुका अक्कलकोट. प्रोप्रायटर सौ श्री योगेश राऊतराव. मोबाईल नंबर 7218 38 5000. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर. येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट.